आज आहे आषाढी अमावस्या. तर दीपपूजन संध्याकाळी करायचे होते, तर मी तयारीला लागले. वरण भाताचा कुकर लावला आणि दिवे स्वच्छ करून घेतले आणि नंतर कणकेचे दिवेही मी बनवून घेतले. ते व्हिडिओमध्ये दाखवले नाही. आणि नंतर पूजेची मांडणी करून घेतली. पूजेची जागा स्वच्छ करून त्याच्यावर छान असं कापड अंथरलं आणि त्याच्यावर छान असं चौरंग ठेवून दिवे मांडून घेतले. दिवे मांडताना दिव्यांना अक्षताचं आसन द्यायचं असतं आणि दिव्यांमध्ये वाती लावून घेतल्या. आणि असं पूजन का करायचं असतं आषाढी अमावस्येला? कारण जे आपले पूर्वज असतात ते अमावस्येच्या दिवशी येत असतात, तर त्यांना परत जाण्यासाठी त्यांच्या मार्गांमध्ये अंधार न होता या दिव्याच्या प्रकाशाने ते व्यवस्थित जावेत आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यावेत आणि त्यांच्या आशीर्वादाने आपलं घर सदैव सुखसमृद्धीने राहावे. आणि दिव्याला आज खूप महत्त्व असतं. आपल्या घरात जेवढे दिवे असतील ते दिवे घेऊन स्वच्छ करून त्यांचं पूजन करायचं असतं. जसं दिवा प्रकाशित होतो तसं घरात आपल्याला लख प्रकाश सुखसमृद्धी मिळत असते. आणि त्या दिवे झाल्यानंतर त्या गणपतीच्या दिव्यांनी त्याचं औक्षण करून घरातल्या लहान मुलांचं औक्षण करायचं असतं. कारण त्या कणक्याच्या दिव्यांनी जर आपण लहान मुलांचं औक्षण केलं ना, तर त्यांनाही जसा दिव्याचा लख प्रकाश होतो तसं त्यांच्या जीवनातही लख प्रकाश होऊन सुखसमृद्धी मिळते आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना अजूनही आशीर्वाद मिळतो असं मानलं जातं. अजूनही बरेच काही पौराणिक कथा असतील, पण मला जेवढं माहिती होतं ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. तुम्हाला अजून आणखी काही याच्याबद्दल माहिती असेल तर मला नक्की सांगा, कारण मला अशा गोष्टी जाणून घ्यायला खूप आवडतात. बऱ्याच जणांना बरंचसं माहिती नसतं, तसं मलाही नाही माहिती. जेवढं माहिती होतं तेवढं मी सांगितलं. आणि छान वाटतं असं घरात काही साजरा केल्यानंतर, प्रसन्न वातावरणही असतं. त्यामुळे अशा गोष्टी केल्याने सगळ्या आपल्या निगेटिव्हिटी ज्या असतात त्या दूर होतात आणि पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्या घरात येत असतं. आणि सगळं पूजन झाल्यानंतर आपल्याकडे प्रथा आहे की शुभम करोती म्हणण्याचं. तेही आपण आपल्या मुलांना आवर्जून म्हणायला सांगावं. आणि पूजन केल्यानंतर मी इकडे माझ्या मुलींचं औक्षण केलं. आणि माझी लहान मुलगी बघा किती गोड हसते. तिला काहीतरी वेगळंच चाललं असं वाटत होतं. ती बघत होती त्या दिव्याच्या प्रकाशांकडे. आणि ही बघा माझी पूजा अशा प्रकारे मी केली आहे. तर कशी